गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। प्रभु रामचंद्र महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरित्रं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं। जय जय रघुवीर समर्थ। रामाचा सीतेबरोबर विवाह झालेला आहे आणि सगळेजण अयोध्येकडे निघाले। वाटेमध्ये परशुरामांची भेट झालेली आहे। त्यांची गती थांबवली प्रभू रामचंद्रांनी आणि आता सर्वजण अयोध्येत आल्यानंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या सर्वांचे विवाह झालेले असताना या सगळ्यांचा आनंद उत्सव अयोध्येमध्ये पार पडला। आता बरेच दिवस झाले उत्तर आयुष्यामध्ये प्राप्त झालेला मुलगा, त्यांचे विवाह, त्यांच्या लीला, त्यांच्या गोष्टी सगळ्या पाहून दशरथाला अत्यंत समाधान वाटलेलं आहे। असं हे थोर वाङ्मय आहे। व्यासांनी या ग्रंथाची रचना केली। शिवपार्वती हा संवाद आहे। हे सगळं निर्माण करण्याच्या पाठीमागे, सांगण्याच्या पाठीमागे काही उद्देश आहे आणि तो एकच उद्देश असा आहे, समाजामध्ये, लोकांमध्ये त्यांची बुद्धी ही शुद्ध राहायला हवी आहे। राम पूर्णपणे विरक्त आहेत, साक्षात विष्णू स्वरूप आहे, शंकर आहेत, ब्रह्मदेव आहेत। जणू काही प्रपंचामध्ये ते आसक्त वाटतात, परंतु तिघांमध्ये एक सामंजस्य आहे। आकांक्षा रहित मनाचे ते आहेत। आणि त्यामुळे असं लक्षात येतं की मन निर्विषय होणं म्हणजेच योगी बनणं। योग्याचं मन केवळ निर्विषय होऊ शकतं आणि म्हणून ज्या वेळेला समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी देवी आलेल्या आहेत तेव्हा त्यांनी असं पाहिलं
की माझी आसक्तीच ह्या ज्या व्यक्तीला नाहीये तो योगी आहे. आणि म्हणूनच वरमाला ही विष्णूंच्या गळ्यात तिने टाकलेली आहे. ती घातली वरमाला हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणूनच रामाच्या जीवनात, कृष्णाच्या जीवनात एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. या सर्व ठिकाणी सर्व प्रकारचं ऐश्वर्य असून सुद्धा त्यांच्या ठिकाणी अहम नव्हता. लोकांची बुद्धी शुद्ध व्हावी, निदान वासना तशी राहावी, हा मुख्य उद्देश आहे. नाही झाली शुद्धी तर वासना तरी. जीवनामध्ये थोडं काही अनुकरण करावं असं तरी वाटावं, इतपतच त्यांचं हे सगळं चिंतन होतं. कठोपनिषदामध्ये नचिकेत यमधर्म यांचा संवाद आहे. नचिकेत लहान आहे, यमधर्म सुचवत आहेत. वैराग्य तुला मी देतो. नचिकेत म्हणाला नको, वैराग्य पण मला नको. कारण त्याला विचारलं तर म्हणाला बुद्धीमध्ये स्थिरता असल्याशिवाय जीव हा जन्माला येत नाही. संबंध विश्व अर्थ काम याच्या मागे लागलेले अभ्यास करणारी मंडळी उत्तम असतात. न करणारी असो, करणारी असो, उद्योग करणाऱ्यांना अधिक अर्थ हवाय, न करणाऱ्यांनाही तो अर्थ हवाच आहे. म्हणजे त्या अर्थाच्या मागे सगळे आहेत, कामाच्या मागे आहेत. आणि त्यामुळे असं लक्षात येतं रामाची शक्ती फार मोठी आहे. त्याच्या चरित्राचं, अध्यात्म ज्ञानाचं चिंतन करायचं आहे. यथाशक्ती त्याचं आचरण सुद्धा करायचं आहे. जीवनामध्ये हे अनेक प्रसंग असे आपल्या पुढे येत असतात. मग ते तुमचे रामायणातले, महाभारतातले, नित्य जीवनातले हे प्रसंग आहेत. त्याची एक तुलना, त्याच्यातलं साधर्म्य, त्याच्यातलं तत्वस्वरूप जाणणं हे खरं ज्ञान आहे. जर आम्ही असं म्हणू लागलो पुराणातली वांगी पुराणात राहू देत, त्याचा काय उपयोग असतो, तर त्याचा उपयोग काही नसतो म्हणू शकू आपण. पण तसं होत नसतं. यासाठी आपल्याला त्याचा वेध आणि वेध घेता आला पाहिजे. हे खरं चिंतन त्यामध्ये महत्वाचं आहे. मनुष्य प्रयत्न करत नाही असं नाही. समर्थ प्रयत्न जरी केले तरी प्रारब्धाची अनुकूलता असावी लागते. दोष विविध आहेत. बुद्धीचे दोष आहेत, वाणीचे दोष आहेत, शरीराचे दोष आहेत. पण एकदा बुद्धी अंतर्निष्ठ झाली की सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. आणि म्हणूनच आपल्याला जर काही बघायचं झालं तर आपण असं बघू शकतो की पाप कर्मरूप जेव्हा होतं तेव्हा तप हे फलरूप असतं. तपामुळे त्याचं जे येणारं फळ आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणून कर्मामध्ये 3 गोष्टी दृष्टोत्पत्तीस येतात. कर्म करायचं, कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही, हा कर्माचा सिद्धांत आहे.
मग कोणतं करायचं? कर्म करायचंय परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी कर्म करायचं. कर्तव्याच्या अंगाने कर्म करायचंय आणि निष्काम कर्माची ओढ लागली पाहिजे. हा त्याच्यातला 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बराच काळ गेला. एकदा महादेव सांगू लागलेले, एकदा सुखमासीनम रामम स्वांतपुरा जितेरे सर्वभरण संपन्नम रत्नसिंहासने स्थितम. एकदा म्हणाले असं घडलं की सिंहासनावरती अंतःपुरामध्ये सर्व अलंकार धारण करून रत्नजडित सिंहासनावरती प्रभू रामचंद्र बसलेले. त्यांची कांती नीलकमलाच्या पानाप्रमाणे असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. भगवती सीतामाई त्यांना वारा घालतेय. सुंदर वर्णन ते करतात. राम हा गौरवर्णीय आहे, पण याच्यामध्ये नीलवर्णीय म्हणून वर्णन केलेले आहे. तसंच कृष्ण श्यामलवर्णीय आहे, पण नीलया म्हणूनही त्याचं वर्णन केलेलं आहे. हे का केलेलं आहे असं सगळ्यांच्या ठिकाणी एक शंका येऊ शकते की हे वर्ण करत असताना, वर्ण विचार सांगताना ते जे सांगतात नीलवर्णीय, याचा अर्थ काय आहे? तर ते प्रतिकात्मक गोष्टी असतात आणि या प्रतिकात्मक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो. भगवंताचं किंवा प्रभूंचं जीवन जे आहे ते प्रेममय आहे. प्रेमाचा वर्ण हा निळा आहे. निळा म्हणजे आकाशी निळा आहे. आत्ताचं जे आकाश दिसतं आपल्याला ते प्रदूषणात्मक आहे. मानसला जे दिसतं ते प्रदूषण विरहित आहे. त्याचा रंगच निळा आहे, आकाशी म्हणून आपण त्याला म्हणतो, पण तो वेगळा आहे सांगता येत नाही. जरी तुम्ही सीडी मध्ये पाहिलं, सिनेमात पाहिलं, तरी सुद्धा प्रत्यक्ष पाहणं आणि त्याचा अनुभव घेणं हा फरक वेगळा पडतो. तो खरा त्यांचा रंग. तो रंग असा आहे, तो प्रेमाचं स्वरूप म्हणून तो आहे. म्हणून कृष्ण जीवनामध्ये पाहिलं तर भगवंताचा वर्ण नीलया समजून त्याच्यापासूनच निर्माण झालेली, हृदयातनं शक्ती निर्माण झाली ती राधा आहे. म्हणून राधा नीलांबरधारी आहे. राधेचं वस्त्र नीलवस्त्र आहे, कारण त्या प्रेमाचं ते प्रतीक आहे. ती गौरवर्णीय आहे, पण गौरवर्णीय कशी आहे? पीतवर्णीय गौर आहे. म्हणजे रंगारंगातल्या छटा आहेत त्या. गोरा आहे का, काळा आहे का? एक नवीन कल्पना परवा मध्यंतरी मुलाच्या आमच्या विवाहाच्या वेळेला कळली, देशस्थ गोरा. आता देशस्थ गोरा काय प्रकार असतो माहित नाही. म्हणजे गोरेपणातली त्यांची व्याख्या करत असताना कशा पद्धतीने केल्या जातात त्याचं वर्णन सांगतोय.
तर ही पीतवर्णीय आहे म्हणून ती त्याच्यापासून ती निर्माण झालेली राधा आणि तिचा पीतवर्ण लक्षात घेऊन भगवंतांनी पितांबर धारण केलेला, रामाने पितांबर धारण केलेला, हा अर्थ तिथे आहे. म्हणून हे ऋषी मंडळी किंवा हे जे लेखक आहेत ते जे वर्णन करतात त्या वर्णनाच्या मागे निश्चितपणे सूक्ष्म अर्थ असतो. आणि हा जो अर्थ आहे तो जर समजला तरच त्याच्याबद्दलची, का हे बारीक सारीक सांगतात, नुसतं एका वाक्यात सांगू शकले असते पण नाही करत आहेत तसं. हे सगळं वर्णन बारकाईने महादेवजी त्या ठिकाणी करतायत. हा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजू शकतो. नारद आलेले, नारद आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं, नारदांना पाहिल्यावरती भगवंत म्हणतायत, नारदम रामः प्रीत्या परमया युताः संसारिणां मुनिश्रेष्ठ दुर्लभम तव दर्शनम अस्माकं विषयासक्त चेतसा नितरा मुनीः. आपल्या सारख्यांचं हे दर्शन होणं म्हणजे आमच्या सारख्या संसारिकांना दुर्लभ लाभ म्हणायचा आहे. ही दुर्लभ जी गोष्ट आहे ना ती आमच्या वाट्याला या ठिकाणी येते. दुर्लभ का म्हणायचं? बघा छटा कशा आहेत त्यामध्ये. जे दुर्लभ असतं ते कदाचित एखाद वेळेला सुलभही असतं पण ते दुर्लभ असतं. कसं म्हणाल? नाम सुलभ आहे ना, पण जसं घ्यायला पाहिजे ते दुर्लभ आहे. जपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. कोणाला सुलभ आहे? जो नाम घ्यायला तयार आहे, करतोय, पण अजपा जप करतोय, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. पुष्कळ नामाचे अभंग आहे. मग हे जे नाव आहे पण दुर्लभ आहे, मग यायला कसं पाहिजे? नाम आठविता परी प्रगट पै झाला गोविंदा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना. तू म्हणतोयस खरा देवा, पण लक्षात घे, नाम आठविता परीही प्रगट पै झाला. नाम घेतल्या बरोबर जो प्रगट होतो, जो प्रगट झालेला आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. मग दुर्लभ आहे ना, पण सुलभ आहे. मग असं नाम घ्यायचं आहे की त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी प्रगट होतो, म्हणून दुर्लभ आहे पण सुलभ आहे. नुसता नाही आहे, सुलभ आहे. तो लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता दुर्लभ आहे, पण मिळणारी गोष्ट ही दुर्लभ आहे. कोणती? भगवंताचं नाम हे दुर्लभ आहे. कशा अर्थाने दुर्लभ आहे? ते सोपं आहे पण दुर्लभ आहे. कशा अर्थाने? तर ज्या वेळेला आम्ही नाम घेतो तेव्हा मन बुद्धी चित्त तिथे लागलेलं असतं का? म्हणजे मग तिथली दुर्लभता ही सुलभता होते का? ती परत होत नाही. म्हणजे जे दुर्लभ आहे ते सुलभही आहे, जे दुर्लभ आहे ते दुर्लभच आहे.
मग आम्हाला त्या ठिकाणी दुर्लभता वाटते. म्हणजे मला एखादी गोष्ट घ्यायची आहे, माझ्या याच्यात आता मला शक्य नाही, म्हणजे दुर्लभ आहे. ती कदाचित मिळेलही कुठेतरी, कोणाला तरी, कशी तरी प्राप्तही होईल. पण प्राप्त झाली तरी त्याच्यापासून सुख आहे का? अमुक एक साडी ही मला मिळाली नाही. आपलं नवीन काय पॅटर्न किती येतात, किती जातात बघताय तुम्ही माझ्यापेक्षा. प्रत्येक वेळेला काय शब्द आहे, हा पॅटर्न माझ्याकडे नाही आहे. आलं, दुर्लभ आहे. पण जे दुर्लभ आहे ते कदाचित सुलभही होऊ शकतं. पण माझ्या जीवनामध्ये जर अंगीकार व्हायचा असेल तर तो कसा झाला पाहिजे, म्हणून ही ते वर्णनं जी येतात ना दुर्लभत्वा, या दुर्लभत्वाच्या पाठीमागे ही कारण आहेत. का दुर्लभ म्हटलंय? हे दुर्लभ म्हणजे कठीणच आहे, मुश्किलच आहे अशा अर्थाने केवळ सगळं नाही आहे, सगळीकडे नसतं. आपल्यासारख्यांचं आम्हाला दर्शन मिळणं पण दुर्लभ. दुर्लभ का? तर आमच्या बुद्धीचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. मी काल आपल्याला नमस्काराचं सांगितलं, एकच नमस्कार आयुष्य देतो, एकच नमस्कार बल देतो, एकच नमस्कार आशीर्वादाने जीवन वर्धन करतो, दुरित नाहीसं करतो. एकच नमस्कार म्हणून बल वाढतं. एकच नमस्कार आम्हाला कीर्तीला नेतो. किती गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत बघा. मग तसं हा दुर्लभत्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच नारदांना ते रामचंद्र सांगतात की हे बाबा दुर्लभ आहे. नारद म्हणाले, देवा अथ ते नारदो अप्याहम राघवम भक्तवत्सलम किम मोहसी माम राम वाक्ये लोकानुसारिती. देवा अशा पद्धतीने बोलून मला दूर टाकू नका. भक्त सुद्धा किती सावध असतो हे लक्ष ठेवायचं आहे. दत्त महाराज कवीश्वरांच्या बाबतीत अशी फसगत सारखी व्हायची. कारण ते जेव्हा पाहायचे प्रत्येकाकडे तेव्हा त्याचे गुण जे असायचे ना सद्गुण, त्याचाच विस्तार इतका करायचे. म्हणजे मी माझी गोष्ट स्पष्टच सांगतो. पहिल्यांदा मला वाटायचं की इतकं कसं सांगतात, आपण एवढे मोठे आहोत का, आपण एवढे मोठे आहोत का, असं एक वाटायला लागलं. आणि मग लक्षात आलं, नाही, हे मोठेपण नाही आहे, हे त्यांचं मोठेपण आहे की ते बारीक गोष्टीत सुद्धा व्यापक दृष्टीने पाहू शकतात. ही दृष्टी आपल्याला लाभली पाहिजे. छोट्या गोष्टीतही आशय असे मोठा, तो त्या ठिकाणचा भाग आहे. एखादी गोष्ट झाल्यानंतर अहो चालायचंच, आपण मानवी देहात आलेलो आहे, एखाद दुसरा शब्द जातो, पण लक्षात ठेवायचा, आता परत उच्चारायचा नाही बरं का. हे स्वामी महाराजांचंही सांगणं असायचं. कळलं ना, यातच तुमचा पश्चाताप झाला. बघा काय बोलणं असतं महात्म्यांचं. तुम्हाला तुमचंच कळलं ना की काय आपलं चुकलं, मग हाच मोठेपण आहे तुमचं. अहो केवढं कळलं तुम्हाला, म्हणजे ते आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ रीतीने कसं पाहण्याची दृष्टी देत होते. तसं या ठिकाणी म्हणतायत, राघवम भक्तवत्सलम किम मोहयसी माम वाक्यैर्लोकानुसारिभी. मला इतर लोकांसारखं का बोलताय, मी काय असा आहे का, मला अशा पद्धतीने बोलून तुम्ही मला यातनं लांब करू नका, अशा प्रकारचा विचार त्यांनी सांगितला. हे स्तवन जर पाहिलं तर पुष्कळ स्तवन आहे.
22 मंत्र त्याचे आहेत. आध्यात्मिक ज्ञान त्यामध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे. प्रत्येक जण, प्रत्येकाकडे एक शक्ती असते, कार्य करणारी असते. ब्रह्माजवळ सरस्वती, विष्णूंजवळ लक्ष्मी, शंकरांजवळ पार्वती, सूर्याकडे प्रभा, अग्नीकडे स्वाहा. ह्या चैतन्याच्या प्रभा स्थूल आणि सूक्ष्मात कार्यरत असतात. शेवटी ते सांगतायत, बाबा रे देवा, मला तुम्ही या मोहमाया पाशात गुंतवू नका. मी आपल्याकडे दर्शनाला आलेलो आहे, ब्रह्मदेवांचा निरोप घेऊन आलेलो आहे. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले, सांगा तरी काय आहे निरोप आम्हाला. तेव्हा त्यांनी सांगितलं. हे रामा म्हणाले, तू या ठिकाणी जो आलेला आहेस तो कसा आलेला आहेस, हा विचार त्यांनी या ठिकाणी त्यांना सांगितला. रावणस्य वधारथे जातसोयी रघुत्तमं इदानी राज्य रक्षार्थम पीता स्वात्मभिक्षते. हे बघा म्हणाले, आम्ही सगळ्यांनी तुला प्रार्थना केलेली होती म्हणून तू येण्याचं, भगवंत म्हणून तू येण्याचं आश्वासन दिलं. रावणाचा वध, भूभार हलका करण्याचा आहे. तेव्हा संसारामध्ये, संस्कृतीला आणि संसार जो आहे याला 3 नाव आहेत. या उपाधीला जीव म्हटलेलं आहे. त्याच्या विरहित असलेली संसाराची स्थिती, संस्कृती आणि संसार आणि स्वरूप जर बघितले तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मायेच्या योगाने हे मत, तत्वबुद्धी आणि अहंकार या कार्यात्मक लिंगदेह निर्माण होतो. त्याला लिंगदेह समजतात. त्याला जन्म, मृत्यू, सुखदुःख, विकार येतात. लिंगदेहात जीव हा संज्ञा रूपाने होतो. तो जगामध्ये समष्टी रूप आहे. हे तुझ्यापासून निर्माण झालं, तुझ्यातच लय होणार आहे, लक्षात ठेव. याप्रमाणे त्यांनी सगळं स्वरूप सांगितलं. तेव्हा तू जी प्रतिज्ञा केलेली होतीस तिचं स्मरण करायला ब्रह्मदेवांनी मला तुला सांगितलं, म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. राम हसले. मी केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणेच लवकरच घडेल. दैत्यांच्या कर्माचा जसा नाश होत जाईल तसा मी त्यांचा नाश करेन. आता त्यांना म्हणावं, प्रेरणा द्या, अयोध्येमध्ये कलह निर्माण करा. अशा प्रकाराने प्रेरणा दिलेली आहे. राजा दशरथ असाच बसलेला होता. नारदजी तिथनं निघून गेले प्रभूंना वंदन करून. आणि मग तिथे राजा एकांतात बसला असताना त्याच्या लक्षात आलं, आता आपण वृद्ध झालेलो आहोत. रामाबद्दल प्रजेलाही प्रेम आहे. आता चिंतन मनन करावं, जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करावं. हे राजे लोकांचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जीवनधारा जर पाहिली तर ही त्याच्या वैशिष्ट्यातला भाग आपल्याला लक्षात येतो की सर्व प्रकारचे सूर्यवंश आणि चंद्रवंशातील राजे जीवनाची एक प्रकारची कृतार्थता झाल्याबरोबर सोडायचं कधी हे पूर्णपणे ते ठरवून असतात. आता त्याच्या लक्षात आलं, वशिष्ठांना बोलवलेलं आहे.
सगळ्यांना बोलवलं, बघितलं त्याने. रामाचं प्रजेवरती प्रेम, प्रजेचं रामावरती प्रेम आहे. इथे एक वर्णन असं आहे, शत्रुघ्न आणि भरत दोघंही मामाकडे गेलेले आहेत. आता हा जर प्रदेश पाहिला तर अमरनाथच्या यात्रेमध्ये आपल्याला समजतो. कैकईचं माहेर हे ब्रिजवडा म्हणून आहे. म्हणजे श्रीनगरच्या पासून पुढे गेलं, पहलगामला जायला लागलं बाय रोड, तर त्यावेळेला ते गाव लागतं. तिचं जे वर्णन आलेलं आहे ती काश्मीरमधली असल्यामुळे तिचं जे सौंदर्याचं वर्णन आहे ते निसर्गतः सौंदर्यवती कशी होती हे त्याच्यावरून कळतं. मध्यंतरीच्या काळात तिचा राजवाडा असून सगळं तिथे होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या सगळ्या धगाधगीमध्ये सगळंच मुसलमानांनी पेटवून दिलेलं आहे, म्हणजे सगळंच नष्ट केलेलं आहे. तिथे तिची जागा, आणि तिथे भरत आणि शत्रुघ्नला मामा घेऊन गेला. अन्य ठिकाणी फक्त भरताचा उल्लेख आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय, इथे त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तो. भरतो मातुलम दृष्ट्वा गतः शत्रुघ्न संयुक्ताः. हे दोघेही बरोबर गेलेले आहेत. अभिपेक्षेय स्व एवशाव भवास्त अनुमोदिताम. आणि ते त्या ठिकाणी मामाला भेटण्यासाठी गेले असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. भरत आणि राम आणि लक्ष्मण केवळ तिथेच होते. आता त्या ठिकाणी बघितलं, वशिष्ठांना बोलवलं. म्हणाले, माझ्या मनामध्ये असं येतंय की आता आपण रामाला राज्याभिषेक करावा, सीतामाईला पट्टराणी म्हणून घोषित करावं आणि आपण या ठिकाणी निवृत्त व्हावं. वशिष्ठ म्हणाले, चांगला विचार आहे. राम पराक्रमी आहे. आत्ताच अनेक दैत्यांचा वध त्यांनी केला. ऋषीमंडळींचेही त्याला आशीर्वाद आहेत. अन्य सर्वांचं त्याच्यावरती प्रेम आहे. त्याचं प्रजेवरती प्रेम आहे. काही हरकत नाही, याचे अनुमोदन दिलं. मुहूर्त काढा म्हणाले. मुहूर्त काढा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळचं, उद्याचाच मुहूर्त आहे, परत मुहूर्त लवकर नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं हे की हे दोघं जण तिकडे गेलेले आहेत, तर जाऊ देत, त्यांना निरोप देऊ आपण, पण मुहूर्त टाळायला नको. म्हणून अभिषेकाची तयारी करावी अशा प्रकारचं त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. साहित्याची जमवाजमव केली. रामालाही कळवावं म्हणाले. सगळीकडे सोन्या मोत्याची तोरणं बांधली गेली. पताकानी नगरी सुशोभित केलेली आहे. राज्याचा मुख्यमंत्री सुमंतू आहे. वशिष्ठांना त्यांनी मदत करावी असं कळवलेलं आहे. सुवर्ण जडित अलंकार असलेल्या, अलंकार परिधान केलेल्या 16 कन्यांनी मधल्या दालनामध्ये उभं राहावं. सुवर्ण अलंकार मंडित हत्तीमध्ये पुढे असावेत. 3 व्याघ्रांबर असावीत. रत्न मोती यांची छत्री असावी. मुनिमंडळींना ताबडतोब निरोप देऊन त्यांची बसण्याची व्यवस्था, आदरातिथ्याची व्यवस्था करावी. पुष्कळ वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हत्ती, घोडे, रथ, पायदळ, चतुरंग सेना घेऊन यावं. राजांनाही बसण्याची व्यवस्था करावी. अशा प्रकारचं नियोजन वशिष्ठ आणि रामानी, दशरथाने सुमंतूच्या माध्यमातनं जी काही धर्मशास्त्रीय पद्धतीने राजाभिषेकाची तयारी लागते त्याची सगळी तयारी त्यांनी केलेली आहे. त्यांनी कोणालाच विचारलेलं नाही. राम मंदिरामध्ये शेवटी वशिष्ठ येतात.
रामाने भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांना वंदन केलेलं आहे. सीतामाईनी सुवर्णपात्रात पाणी आणलं, त्यांचे पाय धुतले, त्यांना पाणी प्यायला दिलेले, अर्घपाद्य पूजन केलेले. वशिष्ठ म्हणाले, रामा आता याची आवश्यकता नाही, यापुढे आता आम्ही तुमच्या दोघांचं चरणतीर्थ घेतलं पाहिजे. तुझा आदरभाव विलक्षण आहे. देव कार्यासाठी योगमायेसह तुम्ही इथे प्रगट झालात हे आम्ही जाणतो म्हणाले. त्यांनी तिथे वर्णन केले रामाचं. हे प्रभू रामचंद्र, तुझं स्वरूप इंद्रियांना समजत नाही. जन्म घेणं आणि जाणं हे कोणाच्याही स्वाधीन नाही. गुरुकृपेनेच त्यातून मनुष्य तरू शकतो. दशरथाच्या सांगण्याप्रमाणे आलो आहे. आता उद्याला तुला राज्याभिषेक करायचा आहे. यासाठी काय काय कर हे मी तुला सांगायला आलोय. दशरथाच्या आज्ञेनुसार तुला आज रात्री उपवास करावा लागेल. इंद्रिय निरोध करून भूमिशयन करायचं. मग सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की कसे कसे राज्याभिषेकाच्या तयारीत कोणतं स्नान, दशस्नान सांगितलेली आहे, नुसतं नाहीये. ह्या दशस्नानाचा अनुभव आम्ही घेतला. इथे शतचंडी हवन करायला सांगितलं तेव्हा इथल्या चौकातच आम्हाला दोघांना बसवलं. ब्रह्मवृंद, आम्हाला माहिती काहीच नव्हती, आणि ब्रह्मवृंदाने शेजारी बसून अनेक जण होते, जुन्यापैकी महिला सगळ्यांना सांगितलंय की किने येऊन कसं पंचामृताच्या स्नानापासून सगळं घातलं. गोमय, गोमूत्र सगळ्याच स्नान, भस्म स्नान म्हणून भस्म अंगावरती, आणि सगळ्यात शेवटी नीरस्नान म्हणजे पाण्याचं स्नान घातलं. तशी स्नानं तुला उद्या घातली जातील. पवित्र नद्यांचं तीर्थ आणलं जाईल, ते तुला घातलं जाईल, आणि मग तुम्ही दोघांनी सुवर्ण अलंकार मंडित होऊन दोघं जण तुम्ही या, असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मण म्हणाला, हे काय चाललंय? म्हणाले, नगरात बातमी पोचली आणि आम्हाला काहीच माहिती नाही. तेव्हा वशिष्ठांनी त्याला पण हे आत्ताच बोलणं झालं ते सांगायला रामाकडे आलो म्हणाले. हे सांगण्यासाठी कौसल्या आणि सुमित्रेलाही कळवावं म्हणून ते दोघंही जण, लक्ष्मण हा त्यांच्या महालात गेलेला. त्याप्रमाणे ते तिथे गेले. देवांनी तोपर्यंत व्यवस्था केली. वाग्देवी सरस्वतीला प्रेरणा दिली, भूलोकी जावं, अयोध्येत जा, रामाच्या राज्याभिषेक विघ्न निर्माण कर. वाग्देवीता ताबडतोब निघालेली आहे. कौसल्या सुमित्रेला समजल्यावर त्या आनंदित झाल्या. ताबडतोब तिने लक्ष्मीची पूजा केलेली आहे. राज्य लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. तिचं त्या पाठीमागे भूमिका आहे. कशा रीतीने का पूजा केली? राज्य लक्ष्मी आहे म्हणून लक्ष्मीची पूजा कौसल्यानी केलेली आहे की माझ्या रामाचं राज्य हे सुखकर हो, ही प्रार्थना आहे. हे सगळे संस्कार असतात. संस्कार आता आम्ही करतो सांगून गर्भसंस्काराचे पाट्या लागून संस्कार कधी होत नाही. ती कवायत आहे. संस्कार हे आम्हाला घरातनच झाले पाहिजेत, बाहेरनं नाही. आता आमच्या शाळेवरच सगळं ढकलायची तयारी असते. काय वागायचं, कसं वागायचं, हे तुम्ही जसं वागणार तसाच संस्कार तो घडणार आहे. हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आणि भाग आहे. हे आम्ही विसरून गेलेलो. याप्रमाणे त्यांनी झालं. इकडे तिने देवीचं पूजन केलेलं आहे. सुमित्रेनेही तिला सहाय्य केलं आणि सुमित्रेने सुद्धा असंच पूजन केलंय. रामाचं राज्य
राज्य अत्यंत सुखकर आणि आनंदी हो. तोपर्यंत कैकेयीची एक दासी मंथरा नावाची स्त्री ही त्या ठिकाणी आली नगरीमध्ये तिला भेटायला. कैकेयीला ती कुब्जा आहे, खुजी आहे, अष्टवक्र आहे, पण तिच्या पाठीवरतीच फार मोठं काय म्हणतात ते कुबड होतं बऱ्या मोठ्या प्रमाणावरती. ती आली, नगरीत प्रवेश केल्यावर नगरी आनंदित दिसली म्हणून चौकशी केली. रामाला उद्या राज्याभिषेक व्हायचा. अगं बाई, ही बातमी आम्हाला कशी कळली नाही? मी आले आपली इकडे सहज भेटायला. मग ती आली. आल्याबरोबर तिने राज्याभिषेकाची माहिती वगैरे कैकेयीला विचारलं. म्हणाली मला काहीच माहित नाही, काय चाललंय ग? बघ जरा वर जाऊन बघ, नगरी किती सुशोभित झाली आहे, सगळं झालंय, काय काय चाललंय, सगळ्यांची तयारी कसली चालली आहे. मी सहज चौकशी केली तर मला असं कळालं की या ठिकाणी उद्या रामाला राज्याभिषेक व्हायचा आहे. अगं पण तुझा भरत आहे कुठे म्हणाले. तेव्हा ते म्हणाले अगं तो गेलाय मामाकडे, अश्वपतीकडे, आपल्या पित्याकडे गेलाय माझ्या. अगो बाई, म्हणजे बरोबर आहे म्हणाले. त्याने डाव साधला. म्हणे काय केलं? डाव कसला आलाय? रामाला राज्याभिषेक झाला तर मला आनंदच आहे. कैवल्यवती जिची काया ती कैकेयी. खरा अर्थ कैकेयी शब्दाचा हा आहे, कैवल्यवती काया. तिची काया, तिची मन, तिची बुद्धी अत्यंत शुद्ध होती. रामावरती तिचं प्रेम होतं. पण मंथरेसारखी एक दासी आली आणि तिने त्या ठिकाणी दुधामध्ये मिठाचा खडा टाकायचा का केशराची काडी टाकायची, या वृत्ती आपल्या तशा झाल्या पाहिजेत. मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे झालं, बुद्धी दूषित झाली. आणि लगेच तिने सांगितलं की अगं तुझा रामाला अभिषेक चांगली गोष्ट आहे, बरं झालं तू बातमी दिलीस मला, मी आता जाते यांच्याकडे चौकशी करते. काय एवढ्या घाई गर्दीने ठरलं? तू वेडी आहेस म्हणाले. तू विचार करू नकोस म्हणाले. आता लक्षात ठेव, रामापासून तुला भीती आहे. भरत हा अजोळी गेला असताना मुद्दामून आत्ता ठरवलेला कार्यक्रम आहे, म्हणजे मुहूर्त नाही म्हणून ठरवलेला, त्याला निरोप गेलेला. पण तरी सुद्धा अशा पद्धतीने बोलणारी मंडळी असतात. बघा बरं का तुमच्याकडे काय चाललंय, जा ओळखावं लगेच. जे धूर्त चाणाक्ष असतात ते त्याला बळी पडत नाहीत, पण जे नसतात हलक्या मनाचे ते बरोबर पडतात. राजा तुझ्याशी गोड बोलत असतो, तो मोठा कामुक आहे, खोटं बोलणार आहे, सगळ्यांना तोषवतो, राम मातेचं कार्य करतो आणि तुझ्या मुलाला मामाकडे पाठवून काय मिळालं? सुमित्रेचा मुलाचं बरं आहे, तो मात्र रामाच्या मागे मागेच असतो, लक्ष्मणाचा. त्याला राज्यसुख मिळेल. रामापुढे भरताला मात्र चाकर बनावं लागेल. तुला कैकेयीची दासी बनावं लागले, सवतीकडून अपमान करून घ्यावं लागेल. हे चाललंय ते योग्य नाही, हेच तुला मी सावध करते. आता तिची बुद्धी फिरू लागली. शब्दाचं सामर्थ्य किती विलक्षण असतं हे लक्षात येईल. ऋषीवर्णन असं करतात, दुस्संग रहिता विभ्रमम. दुस्संग एकदा घडला की त्या ठिकाणी सगळ्याचा नाश होऊ शकतो. आता एकाने प्रश्न केला, दुस्संग जरी घडला,
एखाद्याचा तर त्याचा नाश होतो, पण त्याचा सत्संग घडल्यानंतर परिणाम का होत नाही? जेव्हा दुःसंगात सत्संगाचा मनुष्य दुःसंगी जेव्हा येतो तेव्हा त्याच्यावरती त्या दुःसंगाचा परिणाम होतो, पण मग सत्संगाचा परिणाम का होत नाही दुःसंगावरती? त्याच्यात परिवर्तन का होत नाही? का ज्ञानदेवांना म्हणायचं लागलं, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जो वांचील तो ते लाभो प्राणी जात? मग हा दुःसंग कुठे गेला? मग सत्संगाचा प्रभाव का ठरत नाही? याचं कारण असं असतं, वेळेप्रमाणे जर काही काही वेळा अशा असतात, म्हणून बघा दिवसभरामध्ये काळामध्ये भद्र म्हणून दाखवलं जातं पंचांगामध्ये. तो काळ हा कल्याणकारी काळ आहे. दुःसंग त्यावेळेला ठेवला गेला नाही तर परिणाम काहीही होत नाही. पण त्यावेळेला हा का होतो? तर सत्संगाचा प्रभाव अधिक ठरण्या इतपत जीवदशा ही नसते. जीवाकडे कसलंही बल नाही. ते सामर्थ्य निर्माण व्हायला पुष्कळ प्रकारची तपस्या लागते, तरच तो प्रभाव पडतो, अन्यथा काहीही पडत नाही. मग दुर्गतीचा दुःसंगाचाच प्रभाव अधिक घडत असतो. म्हणून त्या ठिकाणी लक्षात येते, कैकेयी आहे, राम आहे, दशरथ आहे, कौशल्याचा संग होता तोपर्यंत विकार नव्हता. कैकेयीच्या सान्निध्यामध्ये जोपर्यंत राम दशरथ कौशल्याचा संग होता तोपर्यंत विकार नव्हता. परंतु मंथरेच्या संगतीमध्ये आले, विभ्रमित झालेली आहे. ते सगळेच तसे जमतात. म्हणून सुसंगती सदा जडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. सदैव राहिल्यानंतर हळूहळू का विना काहीतरी परिणाम होऊ शकतो, अन्यथा होत नाही. लक्षातच ठेवायचं. सावधगिरीच आहे ती फार मोठी. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी सांगितलं. आता तिला वाटायला लागलं, खरंच की ही म्हणते ते चुकीचं नाहीये, माझा दृष्टिकोनच लक्षात आला नाही म्हणाली. आता काय करावं म्हणाले, तेव्हा तिने सांगितलं, आता सांगते ते तरी ऐक. मंथरेचा प्रभाव असायचं कारण लहानपणापासून कैकेयीला तिने सांभाळलेलं होतं. म्हणून लहानपणापासून असल्यामुळे विवाह जरी झाला तरी तिचं येणं जाणं हे अयोध्येमध्ये होतं. आणि त्यामुळे ती माझं अहित करेल आणि ती म्हणते मी तुला हिताचंच सांगेन. पण स्वहित माझे मजला कळेना, तुझ वीण रामा मज कंठवेद. ज्याला स्वतःच हित कळत नाही त्याला रामाचं प्रेम काय कळणार? आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय करायचं हे बघ. म्हणाले, पूर्वी तुला आठवण करून देते. दशरथ राजाला तू त्या ठिकाणी युद्धामध्ये 2 वर मी पुढे मागेन सांगितलं होतंस, तेव्हा आत्ताच ते 2 वर मागून घे. हे पाताळयंत्री पण कसं असतं बघा. एका वराने भरताचा राज्याभिषेक सिद्ध कर आणि एका वराने रामाला वनवासात पाठव. इथेही 14 वर्ष, तिकडेही 12 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवास रामावतार कृष्ण अवताराच्या वेळेला पांडवांना आलेले. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं ह्या 2 वर तू मागून घे. त्याच वेळेला राजा सत्यवचनी आहे, रघुवंशी आहे.
दिलेला शब्द तो पाळणार आहे. आणि त्याच वेळेला तुला त्यांनी सांगितलं होतं वर माग, म्हणाली पुढे कधीतरी मागेन. आज ते वर तू माग आणि राजा तो तुला देईल. अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं. युद्ध काळामध्ये तिने केलेल्या मदतीचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. राजाला आणि तू या ठिकाणी क्रोधागरात जाऊन बस. आता क्रोधागर कुठे भेटायची, देवघरच सापडत नाही तर क्रोधागर कशी होणार आहेत. कुठेतरी टांगलेली फोडणीच्या वासामध्ये आपले ते नाकाला काय बांधत असतील कोणास ठाऊक, आणि तिथे ते आपले बसलेले देव घरातले. अशी अवस्था, काय करायचं. असो, आता देवांनाही ती सवय झाली आहे माणसाची. आणि याप्रमाणे त्यांनी ते बघितलं. कैकेयीला सगळं योग्य वाटलं. तिने जसं जसं सांगितलं तसं अलंकार वगैरे भिरकावून दिले, रागवले, क्रोधागरात जाऊन बसलेले. दुष्ट संगतीने सुद्धा भ्रम निर्माण होतो. कुठून बुद्धी झाली असं तिला वाटू लागलं. कोणाची बुद्धी कशी त्या ठिकाणी कार्य करेल समजत नाही. अगं तू खुजी असून, दासी असून तुला हे बरं सुचलं मला सांगायला. म्हणजे अधर्म हा धर्म वाटू लागतो. ही पहिली पायरी त्या ठिकाणी महत्वाची आहे की ऱ्हास होण्याचं कारण. भरत राजा झाला तर तुला मी 100 गावं बक्षीस देईन म्हणाले. जमिनीवर क्रोधागरात पडून राहिली. राम वनामध्ये येईपर्यंत मी तशीच पडेन. कुबडी निघून गेली. तात्पर्य एकच आहे, मनुष्य कितीही शहाणा असो, अत्यंत दयाळू असो, सद्गुणी असो, सदाचारी असो, नीतिज्ञ असो, शास्त्र शिकवणाऱ्या गुरूंचे एकनिष्ठ सेवा करणारा असो, यथार्थ ज्ञानी असो, ब्रह्मचारी असो, बुद्धीवर पापाचा दृढ संस्कार झाल्याबरोबर किंवा दुष्टांची संगत घडल्याबरोबर बुद्धी भ्रंश होतो, मनुष्य दुष्ट बनतो. त्यासाठी दुस्संग सर्वतः त्याज्य असं नारद भक्ती सूत्रामध्ये नारद आपल्याला सांगतात. आता हा सगळ्यांना सांगण्यासाठी, स्वतः सांगण्यासाठी राजा दशरथ निघालेला आहे. पण पहिल्यांदा आलाय कैकेयीकडे सांगायला, कारण त्याची ती प्रिय पत्नी आहे. एकूण तिची अवस्था बघितली. कैकेयी घरात दिसली नाही, रागवली आहे, क्रोधागरात आहे. दासींनी सांगितलं. ती तिकडे त्याला शोधायला गेलेली आहे. तो तिला शोधायला गेलेला आहे. राजाने हळूहळू उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेवटी त्यांनी सांगितलं, हे प्रिय सखी, रामाची तुला शपथ आहे, जे तुला प्रिय आहे ते मला तू सांग. डोळे पुसले. यापूर्वी म्हणाले तुम्ही मला 2 वर दिलेले होते. आपण सत्यवचनी आहात, ते वर मला आज द्यावेत. राजाला काय कल्पना. तो म्हणाला ठीक आहे, माग, तू काय द्यायचंय ते देईन. आता आज मी आनंदातच आहे. काय म्हणाले पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, भरताला राज्याभिषेक करावा, आणि रामाला 14 वर्ष तात्काळ अरण्यात पाठवून द्यावं, जटावल्कल धारण करावी, अशा स्वरूपाने सांगितलं. हे ऐकल्यावर दशरथ राजा घाबरून गेलेला आहे. म्हणाला, मी काय ऐकतोय म्हणाला हे मी. रामावरती तुझं प्रेम आहे आणि आज तू वाघिणीसारखी आज स्वरूपाने बोलते. रामानी काय तुझा अपराध केला.
एक वेळेला मला मान्य होत आहे की तुला जर काही वाटत असेल तर राज्याभिषेक हा भरताला करायचा कर, पण रामाला वनवास का? याचं कारण असं आहे, रामाला जर वनवास झाला तर निष्कंटपणे तिला राज्य करता येईल त्याला, कारण तो तिथे राहिला की लोक त्यालाच विचारणार, भरताला विचारणार नाहीत. ही भूमिका होती पाठीमागे. हे कठोर भाषण का करतेस? रामाला मंदिरात राहू देत, राजा रडू लागलेला आहे, रामापासून तुला कोणतंही भय नाही. शेवटी कैकेयीने तो हट्ट सोडलेला नाही. पूर्वीचा वर देताय की नाही बोला, सत्यवचनी राजा आहे, म्हणतोय न जाणून नरकामध्ये जावं लागेल. मुर्गाजीन घालून रामाला पाठवलं नाही तर गळफास लावून घेईन. जर देताच येत नाही तर वर दिला कशाला? रघुवंशातला आहे ना जन्म आपला. प्राण जाय पण वचन न जाय. प्राण देईन पण वचन जाणार, मोडणार नाही, ही तुमची प्रतिज्ञा आहे ना रघुवंशाची. मूर्छित येऊन पडलेल्या अचेतन प्रेताप्रमाणे त्याची स्थिती झालेली आहे. ती रात्र दुःखामुळे वर्षासारखी वाटू लागली आहे. वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे इकडे तयारी झालेली आहे. नगरी आनंदित आहे. हत्ती, घोडे, पायदळ, नगरलोक पितांबर धारण करून आलेले आहेत. श्रीरामप्रभूला दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांना. सुमंतू जातोय. कैकेयीची भेट घेतली. नेहमीसारखे का दिसत नाही म्हणाले. तेव्हा राजा रात्रभर जागा आहे. चिंतन रामाचं चाललेलं आहे. कैकेयीला विचारलं काय झालंय? बाकी कशाला बोलतोयस? काही बोलायचं कारण नाही, रामाला बोलवून आण म्हणाले. सुमंत्राकरवी रामाला आणलेलं आहे, बोलवलेलं आहे. तो बोलवण्यापूर्वी सुमंतू लगेच म्हणतोय, राणीसाहेब आपण सांगताय पण प्रत्यक्ष मला महाराजांनी सांगितल्याशिवाय मी आणणार कसं? रामाला पाहण्याची इच्छा आहे, त्यांना लवकर बोलवून आण, हे तिने आज्ञा केली आहे. रामाला राम राम करत त्यांनी बाहू पसरले. दुःख अतिशय हा म्हणता पडलाय, रडतोय. वशिष्ठ आत आले, दुःखाचं कारण विचारलं. कैकेयीने सर्व वृत्तांत रामाला सांगितला. रामा, या सर्व गोष्टीचं कारण तूच आहेस. राजाला दुःखाची शांती तुला करायची आहे. त्याला वराच्या पूर्वीच्या वराची कल्पना दिली, ती पूर्तता आज करायची आहे. राजाला सांगायला लाज वाटते म्हणून मी हे तुला सांगते. राजाला वरातून मुक्त कर. राम म्हणाला, मला मान्य आहे, काय असेल ते बोला. पुत्र म्हणजे पुन्नाग नामक नरकापासून पित्याचं रक्षण करणारा असतो. तो पुत्र पितृआज्ञेने पालन करतो, उत्तम पुत्र असतो. पुत्रांनी सांगितल्यावर काम करतो, तो मध्यम पुत्र असतो. आई वडिलांचं ऐकत नाही, तो मलपुत्र असतो. कैकेयी रामाला वनामध्ये भरताला राज्य मागून घेते. कैकेयी सांगते, राम भरतानी राज्य करावं, 14 वर्ष तू वनवासात राहावं. राम म्हणाले दशरथाला, पिताश्री दुःख कसलं करताय? माझा भाऊच आहे ना भरत, आणि त्यांनी राज्य केलं तर काहीच बिघडत नाही. मी वनामध्ये जायचं तर मला वनाचा राजा होऊ देत, मी वनामध्ये राहतो. सत्याचं पालन करणार आहे, देवकार्यासाठी हे सगळं करायचं आहे. रामाचं हे आश्वासन आहे. मी प्रतिज्ञा घेतो, काळजी करू नका. कैकेयीच्या हृदयाचा संताप शांत होऊ देत. भरताला हे कळवावं म्हणाले. कौसल्या आणि सीतामाईंची भेट होते.
कौसल्या आणि सीतामाईंची भेट घेऊन वनामध्ये निघालेली आहे. पित्याला प्रदक्षिणा केली. कौसल्याला भेटायला गेला रामाकरता. कौसल्याने विष्णुपूजन करीत होती. श्रीमान विष्णू आनंदमय, ज्ञाता वृत्ती झाली तन्मय, तेणे सन्निध केला तनय, भान नाही तियेचे, ही स्थिती झाली कौसल्याचे. तिला काय बरोबर काय चूक काही कळेना. ती रडू लागलेली आहे. आता सीतामाई पण म्हणू लागल्या आहेत, मी त्या ठिकाणी येते. कौसल्या मूर्छित झाली. वासरू जिथे असतं तिथे गाय असते. भरताला राज्य द्यावं, पण माझ्या रामाला वनवास का? त्यांनी कोणता अपराध केला? लक्ष्मणाला हे कळालं. लक्ष्मण रागवलेला आहे. भरत उन्मत्त झालेला दिसतोय. राज्याभिषेक होऊ देत, मध्ये कोण येतोय तो मी पाहतो, त्याला ठार मारेन. रामाने भरताला आलिंगन दिलेलं आहे. राम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणाला आलिंगन दिलं. त्याला म्हणाले, हे लक्ष्मणा तू शूर आहेस. जे जे दिसतं ते सत्य असतं असं म्हणणं योग्य नाही. सर्व भोग चंचल आहेत. तापलेला तवा वर पाणी घातलं तर चर्र आवाज येतो, निघून जातं. सगळं क्षणभंगूर आहे. साप आणि बेडूक यांचं नातं कसं आहे? शरीर भोगासाठी मनुष्य कष्ट करतो, पण देह आत्मा भिन्न आहे हे ओळखत नाही. मग कोणता भोग आत्म्याला मिळतो? पाणपोईवर लोक जमा होतात, त्याप्रमाणे सगळे सोबती सगळे येतात. वाहत्या नदीमध्ये काष्ठाचा संबंध असतो. तारुण्य चंचलता हे त्या ठिकाणी दिसून येतं. रात्र दिवस चालू आहे. गेला क्षण परत येत नाही. बालपण, तारुण्यपण, प्रौढपण हा देहाभिमानी. हा देह त्वचा, हाड, मांस, रक्त, मेद यांनी भरलेला आहे. हे सगळं ते सांगतोय. देहाभिमानी मनुष्याच्या हातून दोष घडतात. हे अज्ञान आहे. शत्रूचा नाश कर. पण कोण शत्रू आहे हे तरी ओळखून घे. क्रोधाच भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिवंशः, सम्राट भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशो प्रणश्यती. गीतेमध्ये हा विचार व्यक्त केलेला आहे. मनुष्य संसार बंधनात. क्रोध हा धर्माचा क्षय करणारा आहे. तेव्हा क्रोधाचा त्याग कर. तृष्णा वैतरणी नदी आहे. संतोष आणि ते नंदनवन आहे. यासाठी शांती ही कामधेनू आहे. आत्म्याहून निराळा प्रारब्ध भोग आहे. आत्मा हा निराळा आहे. जीव हा निराळा आहे. प्रारब्धानी भोग भोगावे लागतात. कर्मलोभ तुझवर येऊन देऊ नकोस. नदी प्रवाहात नौका ही चिरकाल राहू शकत नाही. तसा देह हा या जगात नसतो. अशा प्रकाराने सांगितलं. शांत व्हायला सांगितलं. त्याच वेळेला लक्ष्मण शांत झाला आणि म्हणाला, रामा मी तुमच्या बरोबर येणार. कौसल्याचं ते दर्शनाला गेले. आई मला अनुज्ञा दे, दुःख दूर कर, वनवास सुखाचा होईल, तुला आशीर्वाद आहे. आता 14 वर्ष हा म्हणता जातील. आई आशीर्वाद. तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. माझ्यावर कृपा कर. ब्रह्मा विष्णू महेश देव यक्ष गंधर्व तुला प्रवासात मदत करो, ही प्रार्थना तिने या देवापाशी केली. अश्रू ढाळत अर्धोन्मलित नयनांनी रामाचं दर्शन तिने घेतलेले. लक्ष्मण राम मनातील संशय गेलेला आहे. संवादाने त्याच्या मनातला संशय गेला. मला सेवा करण्यासाठी बरोबर येऊ देत. राम म्हणाले ठीक आहे. सीता पण निघालेली आहे. तेव्हा रामाने तिला सांगितलं, बाई भयंकर अरण्य आहे, नाना प्रकारचे दैत्य आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, हिंसर श्वापद आहेत, ते खातील सुद्धा. आम्ही कसेही राहू, कंदमुळं खाऊ, तुला कशी राहणार तिथे तू?
पाहिजेल असेल तर तू या ठिकाणी राहा, सासू सासऱ्यांची सेवा कर, भगवंताची सेवा कर, आम्ही वनामध्ये राहून परत येऊ. सीतेचा निर्धार झाला. गवत दर्भ आहे, पुष्पशय्येप्रमाणे तिला त्या ठिकाणी वाटू लागेल. तुम्ही जिथे आहात तिथेच मी पण येणार. जेथे राघव तेथे सीता. निर्धारापासून ती दूर गेलेली नाही. तिने लगेच निघण्याचा निर्णय केला, पतीची अनुज्ञा घेतली आणि लगेच त्यांनी दानधर्म केलेला. गोदान केलं, वस्त्रदान केलं, देणग्या दिल्या. लक्ष्मणाने कौसल्येला सुमित्रेच्या स्वाधीन केलेलं आहे. राम लक्ष्मण सीता दशरथाकडे आलेले. नगरवासियांना निरोप समजला. सगळेजण दुःखी झाले, सगळे दोष देऊ लागलेत. अत्यंत दुःखी उद्गार त्या ठिकाणी निघू लागलेले. वामदेव मुनींनी सगळ्यांचं सांत्वन केलेलं आहे. राम हा विष्णू आहे. वामदेवांच्या सांगण्यावरून सर्वांची खात्री झाली. सीतेसह रामा कैकेयीकडे येतात, निरोप घेतात. तेव्हा तिने सीतेच्या अंगावरचे दागिने सगळे काढून घेतलेले आहेत. आता राज्यात येईपर्यंत मी त्याचा स्वीकार करणार नाही, हा निर्णय सीतामाईंनी केलेला. रामानेही सगळंच उतरवलेलं होतं, वल्कल धारण केलेली आहेत आणि धनुष्य बाण घेऊन राम लक्ष्मण सीतामाई तिघही जण वनाच्याकडे निघून गेले. अनेक लोक म्हणाले आम्हीही रामाबरोबर जाणार, आम्ही काही इथे राहत नाही. सगळे जण प्रजा मागे लागली. दशरथाला ऐकून वाईट वाटलं, मूर्छा आलेली आहे. तमसा नदीच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांनी युक्तीने पौरवजनांना परत पाठवलं. शृंगवेशीपाशी पुराजवळ आल्याबरोबर गुहकाची भेट झाली आहे. रामाला तो म्हणतोय, रामा इथून पुढे जाऊ नका, हे राज्य मी तुमच्या चरणी समर्पण करतो. गुहकाची रामाने समजूत घातलेली आहे. वटवृक्षाच्या चिकानी जटा बांधल्या, पर्णशय्येवर ते झोपू लागले. पहिली रात्र तिथे गेलेली आहे. अतिशय सुंदर वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. रात्रीचं चांदणं पडलेलं आहे, टिपोर चांदणं सुरेख आहे, वनवृक्षाचं आहे. हा एक राजा, हा दरबारामध्ये किंवा शयनगृहात गाद्या किर्द्यांवर पडणारा राजा आज भूमीवरती व झाडाच्या पाल्यावरती झोपलेला आहे. मधूनच चंद्रकिरण राम आणि सीतामाईंच्या मुखावरती पडतायत आणि त्याची ही प्रसन्न मुद्रा बघून राम आणि लक्ष्मण आणि गुहक यांच्यामध्ये काही संवाद होतोय, तो अतिशय महत्त्वाचा. अशा प्रकारचं एका पाठोपाठ एक विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. लक्ष्मण सगळं सांगू लागला, काय काय घडलं म्हणून. सीतेच्या दुःखाचं कारण ही कैकेयी आहे. मंथरेने पाप केलं, लक्ष्मण सांगतोय. कोणाच्या मुळे हे दुःखाचं कारण आहे अथवा सुखाचं कारण आहे. सुखदुःखाचं कारण कोणीच कोणाचं नसतं म्हणाला. पूर्वार्जित कर्माप्रमाणे हे सगळं घडत असतं. सुख किंवा दुःख कोणी देत नाही, दुसरा देतो ही समजूत आहे, मी करतो ही कल्पना आहे. व्यर्थ अभिमान आहे म्हणाले. सर्वजण कर्माच्या सूत्रांनी बांधलेले आहेत. आपणही जसं कर्म केलं त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असतं. मित्र शत्रू उदासीन या जगात काहीही नाही. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जर पाहायचं असेल तर एकच गोष्ट आहे म्हणाले. आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे,
सुहृदन मित्र उदासीन द्वेषा मध्यस्थ बांधवा स्वयमेव चाचार्यम न कर्मम तथा तत्र विभाव्यते सुखम वा दुःखम यदि वा दुःखम स्वकर्म वशकर्ते नराः यद्यत् यथागतं तत् उद्भवम स्वस्थ मन प्रवृभवेत. त्याप्रमाणे झालं. सगळं बघितलं. गुहकाचा राग भरतावरचा कमी झाला. लक्ष्मणाने सगळं सांगितलं. सुंदर मंद वारा त्या ठिकाणी वाहत होता. टिपोरो चांदणं पडलेलं आहे. आणि वैशिष्ट्य असं एका गोष्टीचं आहे की लक्ष्मण किती सेवा करायचे तर 14 वर्ष लक्ष्मण झोपलेला नाही. अयोध्येत परत आल्यानंतरच एकदा लक्ष्मण झोपलेला आहे आणि युद्धात मूर्छा आली तेव्हा. अन्यथा लक्ष्मण झोपल्याने अशी सेवा करतोय. आणि त्या ठिकाणी हे सगळं चाललंय. गुहकाने हे सगळं ऐकलं. आता तो अडवत नाहीये. त्यांनी त्याचे पाय धुतले. नौकेतन घेऊन गेलेला आहे आणि इथे ते वर्णन आलेलं आहे. तो त्या ठिकाणी गुहकाला सांगतोय. गुहक म्हणतोय चल म्हणाले नौकेतून घेऊन जातोय. तेव्हा सीतामाई बरोबर आहेत. आणि त्या ठिकाणी निघाल्याबरोबर मध्यवर्ती आल्यावर सीतामाईंनी गंगादेवीला प्रार्थना केली. बाई आता मी तशीच निघाली आहे. आम्ही वनवासी आहोत. माझ्याजवळ आत्ता ओटी भरायला काही नाही. मी यायच्या वेळेला तुझी मात्र खणा नारळांनी ओटी भरेन. हे ती त्याला त्या ठिकाणी सांगते. आम्हाला सहाय्य कर. गंगा भगवतीला देवीने प्रार्थना केली. सीता भगवतीने पलीकडे आलेले आहेत. आणि पलीकडे आल्यानंतर तो संवाद आहे ना तो अत्यंत श्रेष्ठ आहे. गुहक म्हणतोय देव म्हणाले आता तुला काय देऊ बाबा. तुझ्याकडे देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आत्ता जवळ काही. तर गुहक म्हणाला ना रे बाबा तू काही मला देऊ नको. तुलसीदासांनी फार सुंदर रंगवलेला प्रसंग आहे तो. याच्यात त्रोटक आलेला. नाही रे बाबा काही मला देऊ नकोस. तू काय द्यायचंस. तू राजा आहेस आमचा. आणि तुला द्यायचंच असेल तर एक गोष्ट दे. ज्या वेळेला मी हा देह सोडून या भूलोकीची यात्रा सोडून भवसागर सोडून तुझ्या दरबारात येईन त्यावेळेला ते मला पार करून तू ने. तिथे माझं सामर्थ्य नाही. ते तू मला घेऊन चल. हे मागणं या गुहकानी केलंय. सत्संगतीचा प्रभाव काय होतो. आदिवासी समाज आहे पण भगवंताचं महत्व कळाल्याबरोबर त्यांनी केलेलं मागणं कसं श्रेष्ठ आहे हे मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे. की कसं मागतोय तो. की काय आहे बाबा ह्या जीवनामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला. हा विचार त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. गुहक म्हणाला त्यावेळेला चालेल परंतु आज मात्र मी तुझ्या सेवेसाठी बरोबर येतो. नाही तर प्राणत्याग करेन. रामाने गुहकाची समजूत काढली. रामाला आलिंगन देऊन गुहक परत गेलेला आहे. भरद्वाजांच्या आश्रमामध्ये पुढे आले. त्यांनीही सत्कार केलेला आहे. तपोवनाच्या आसमंतात तप तेजस्वी झळकत होतं. भरद्वाज आले. राम लक्ष्मणांचं पूजन केलं. आपण पर्णशाळेत यावेळी सांगितलं. परम आदराने पवित्र करा ही कुटी म्हणाले. आदरातिथ्य केलं. मोठ्या यांनी त्यांनी आमचं घर कुल पितर सर्वांची तपस्या पूर्ण झाली म्हणून साक्षात परमात्मा आपण आहात. मानवी रूप धारण केलेलं आहे. तेव्हा कोणत्या उपासनेचं फळ हे अतर्क्य आहे. पण तुम्ही इथे आलात. त्यांचं पूजन केलं. भरद्वाजांचा निरोप घेतला. वाल्मिकींच्या आश्रमात आलेले. राम म्हणाले हे ब्रह्मन आपण आम्हाला क्षत्रिय बांधवांवर कृपा करावी. तो दिवस आश्रमात राहिले. सकाळी मुनींबरोबर त्यांनी पुढचा मार्ग दाखवला. वाल्मिकींनी रामस्तवन केले. यमुना नदी पार करून सर्वजण चित्रकूट पर्वतावरती आलेले. वाल्मिकींच्या आश्रमात येतात. अनेक पशु पक्षी
वस्ती करून आहेत. वाल्मिकींची भेट होते. ऋषींना वंदन केलेले आश्रम सुंदर आहे. फळ फुलं नानाविध पुष्पांनी पाहून रामालाही आनंद वाटला, वाल्मिकांनाही आनंद वाटलेला आहे. आदरपूर्वक पूजन केलं, मधुर फळांनी सत्कार त्यांचा केलेला आहे. राम म्हणाले, वडिलांची आज्ञा म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत, आम्हाला योग्य राहण्याची जागा सांगावी. मुनींनी स्तुती केली, रामा या सर्वाचं निवासस्थान जे तूच आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताश्री भूताशनस्थिता. परमात्मा सर्वाचं निवासस्थान आहे आणि तू काय मला विचारतोयस मी कुठे राहू? जे जे जगामध्ये जे जे शांत आहे त्या त्या ठिकाणी भेददृष्टी नाही. जे प्राण्यांचे द्वेष करीत नाहीत ते तुला सतत बसतात. अशांचं हृदय तुझं निवासस्थान आहे. धर्म अधर्म काय आहे या भावना टाकून एकट्याचा जो रात्रंदिवस भजन करतो ते हृदय म्हणजे सीतेसह तुझं राहण्याचं मंदिर आहे. जे निर्द्वंद्व होऊन द्वंद्व भाव सोडून निरीच्छ होतात ते तुझ्या नावाचा जप करतात. तुला जे शरण येतात त्यांचं हृदय सुंदर मंदिर आहे. अलंकार म्हणजे प्रीती द्वेषरहित त्यागमय सर्व जीवन असतं. चित्तामध्ये शांतता असते. मातीचं ढेकूळ आणि दगड किंवा सोनं यावर समदृष्टी ठेवतात. याचं हे हृदय आहे. याप्रमाणे म्हणाले हे सगळं घडतं. रामाने चित्रकूटावर वस्ती करण्याचं ठरवलेलं आहे. आता चित्रकूटावरती राहणार आहेत. अयोध्येमध्ये सुमंतू परत गेला, सगळा वृत्तांत सांगितला. सुमंतू रडत होता. राजाने विचारलं, माझा राम कुठे आहे, लक्ष्मण कुठे, सीतामाई कुठे आहे? कोणी काही बोललं नाही. दशरथ राजा शोक करू लागला. सुमंतांनी सर्व हकीकत सांगितली. शृंगवेश गंगा तीरावरती सोडला असून गुहाकडील हकीकत सांगतो. तुला निरोप मज करता शोक करू नका. अरण्यात आम्ही सुखी आहोत. मला सांगितलं महाराजांचं सांत्वन करावं. सीतेने सासू सासऱ्यांना साष्टांग प्रणिपात सांगितला. कौसल्याचं टोचून बोलणं सुरू झालं. कौसल्या प्रिय पत्नी म्हणून वर तिला दिला. भरताला राज्य द्यायचं तर दिलं, पण रामाला वनवास का? हे सर्व आपणच जर केलं तर शोक का करता? हे ऐकून दशरथ आधीच दुःखी झाला, मरणोन्मुख झाला. मग मला बोलून दुःख का देतेस? बालपणची आठवण झाली आणि शापाची आठवण त्याला झालेली आहे. मला जेव्हा अपत्य नव्हती तेव्हा पूर्वी एकदा म्हणाले, मला वनामध्ये गेलो असताना तिथे त्या ठिकाणी पुत्रशोक श्रावण बाळाचा माझ्या हातून वध झाला. आईवडिलांनी त्याचा शाप दिला आणि सांगितलं की आज आम्ही आमचा देह सोडतो आहोत. तुझ्यामुळे माझा मुलगा गेला म्हणून आणि तू मारला, तुलाही माझ्यासारखा पुत्रशोक होईल. आज त्या ब्राह्मणाचा त्याचा शाप हा आज सिद्ध होतोय. पुन्हा दुःखी झाला, शोक करता झाला. राम राम म्हणत म्हणत दशरथाने आपला देह सोडून दिलेला आहे. वशिष्ठ मंत्रिमंडळ बोलवलं. देह तेलामध्ये ठेवलेला आहे. हे सगळे प्रयोग आहेत आपल्याकडले. भरताला बोलवणं पाठवलेलं आहे. कुचिन्ह दिसू लागली, मनाला स्पर्श कळू लागला. भक्तियुक्त अंतःकरणाने प्रथम हा आला, मातेकडे गेला, आलिंगन दिलं, माहेरची खुशाली विचारली. कैकेयीने वृत्तांत सांगितला. आई बाबा कोठे आहेत? धर्मात्मा पित्याला योग्य गती मिळाली का? वडील गेले. वडील काही बोलले का? भरत विचारतोय. राम कुठे आहे? मृत्यूसमयी राम कुठे होता? सीता लक्ष्मण कुठे आहेत? कैकेयीने सर्व व्यवस्था केली होती. सर्व हकीकत सांगितली. विघ्न कसं आणलं हेही सांगितलं. सत्यव्रती राजाने तुला राज्य दिलं. राम वनात गेला. सीता लक्ष्मण त्यांच्याबरोबर गेली. राम राम म्हणत पिताश्री स्वर्गवासी झाले. कैकेयी समजूत काढत होती. भरत संतापला. तू दुष्ट आहेस.
तू वैरी नाहीस, तू हत्यारी आहेस. तुझ्या पोटी माझा जन्म, मी कोणतं पाप केलं? मी अग्निप्रवेश करतो. आईची निंदा केली. कौसल्याच्या महालात गेला. ती रडत होती. त्यांनी सर्व सांगितलं. शोक करू नका म्हणाले. ऋषीमंडळी पुढे आलेली आहेत. सर्वांनी भरताला समजून सांगितलं आणि सगळं कार्य करायला सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने तो दिवस तिथे संपला. भरताला बोलवलेले राज्याभिषेक करायला सांगितला. त्याच वेळे त्यांनी सांगितलं, यापुढे कैकेयी मातेचं मी तोंडही पाहणार नाही. मी दंडकारण्यात जाऊन रामाला बोलवून आणणार. तो गेलाय कसा म्हणाले. वल्कल धारण करून गेला. मीही वल्कल धारण करणार. सगळा निघालेला आहे. दिवस पूर्ण झाले आणि लगेच तो निघाला. तो निघाल्याबरोबर तिन्ही माता, सुमंतक, प्रजाजन, जनक राजा ही सगळी लोक निघालेली आहेत. गुहकाची भेट झाली. गुहकाला राग आलेला होता. युद्धाला तो तयार झाला. भरताकडे आला. त्याचं एकूण रूप आणि रामनाम त्याच्या मुखातलं बघितलं आणि त्यांनी बदल केला. तोही त्यांच्याबरोबर चित्रकूट पर्वतावरती आला. भरद्वाजांच्या आश्रमात आला. गंगा नदी ओलांडून भरद्वाज वगैरे सगळेच जण निघालेत रामाची समजूत काढायला. चित्रकूट पर्वतावरती येतात. दूरवर पाहिलं, आता या ठिकाणी भरत येतोय आणि सगळ्या प्रजेसह येतोय हे म्हणलं. त्यालाही त्याच्या ठिकाणी राग आला की अजून काही करायला आता इथे आलाय तो. त्यांनी रामाने त्याची समजूत काढलेली आहे. जवळ आला दोघांचं. त्यांनी आईंकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राम हे रडू लागलेले. कोणी कोणाशी काहीही बोलत नाही. राम शांत झाले. सीतामाई शांत झाल्या. लक्ष्मण शांत झाला. मंदाकिनी नदीच्या ठिकाणी गेलेले. तिथे तिलांजली दिली. पिंडदान केलं. भरत रामाकडे आला. रामाला म्हणाला, रामा हे राज्य स्वीकार कर. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हे बघ, तू पित्या समान आहेस. प्रजेचं पालन करावंच. प्रजापालन करणं क्षत्रियाचा धर्म आहे. फार तर तुला पुत्रप्राप्ती होऊ देत. त्याला राज्याभिषेक कर. मग हवं तर वनात निघून जा. मजवर क्षमा कर, दया कर, रक्षण कर. असं ऐकून त्यांनी रामाच्या ठिकाणी पाय धरलेले. राम भरताची समजूत घालतोय. राम भरताची समजूत घालतो. म्हणतो, आपण पित्याचं वचन पालन करू. 14 वर्ष मी परत येईन. सध्या भरत राजा आहे. दोघंही पितृ वचनाचं पालन करू. बाबा विषयासक्त झाले. बुद्धीला मोह पडला. नको ते मातेला वर दिले. आणि त्याचप्रमाणे पिताही त्या ठिकाणी सत्यवचनी होते. त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केले. ही रघुवंशाची परंपरा आहे. आता ते वचन पूर्ण झालं. मी वनात राहतो आहे. ते वचन पूर्ण करू. तू मात्र त्याप्रमाणे कर. भरताने हे ऐकलं. भरत म्हणाला, जर काही घडलं तर प्रायोवेशन करून देहत्याग करेन. भरताचा निर्धार पाहून रामाला समजेना काय करावं. भरताला त्यांनी उपदेश केला. रामाने सगळे संकेत सांगितले. वशिष्ठ मध्ये आले. सगळं गुह्य तुला सांगतो म्हणाले. राम साक्षात नारायण आहे. रावणाचा वध करायचा आहे. राम म्हणून आलेले आहेत. सीता योगमाया आहे. लक्ष्मण शेष आहे. कैकेयी भाषण देवकार्यासाठी केलेले. रामाला परत आणण्याच्या मोहात पडू नकोस. रावणाचा वध करून राम परत येईल. संयोग आणि वियोग काही कालाधीन असतं. तिकडे लक्ष देऊ नकोस. अशा पद्धतीने त्याच्याकडे उपदेश त्याला पुष्कळ केलेला आहे. त्याप्रमाणे भरत शांत झाला. रामाला प्रदक्षिणा केली. पायावर डोकं ठेवलं
आणि त्याला सांगितलं, तुझ्या पादुका मग तेवढ्या पायातल्या मला तू दे. आणि त्यांनी पादुका घेतलेल्या आहेत आणि त्यांना आपल्या मस्तकावर धारण करून रामाला डोळे भरून पाहिलं. आनंद अश्रू दोघांच्याही डोळ्यात होते. पाठ फिरवले, पुढे निघून गेले. काही रामाची क्षमा मागते, काही दुःखी आहे, पश्चात्तापाने दग्ध होऊन गेले. रामाने एकांतात क्षमा मागितली. दुष्टबुद्धी आड आली की हे घडतं. व्यक्तरूप असून सनातन परमात्मा हे मनुष्य रूप धारण करून जगाला मोहित करतोस. मनुष्य रूपाने त्या ठिकाणी हे घडत असतं, ते स्वाधीन केलेलं आहे. कैकेयीलाही रामाने उपदेश केला. मायेने सर्व चाललेलं आहे. पापी विचार मनात आला, पापाचरण घडलं. पुत्र चित्ताविषयी स्नेहपाश तुझ्या निर्मल नयनाने तोडून टाक. राम जे काही घडलं ते देवकार्य आहे, लक्षात ठेव. रामचिंतन महत्वाचं आहे. रामनामी स्नेहबुद्धी नाहीशी होते, लवकरच मुक्ती होईल, सर्वत्र समदृष्टी होईल. अशा प्रकाराने त्यांनी तिला सांगितलं. भरत हा रामाच्या पादुका घेऊन निघालेला आहे. राज्यामध्ये आला, सिंहासनावर स्थापन केलं. नंदीग्राम नावा अयोध्येच्या जवळ आहे, तिथे राहिला. तापसवेश धारण करून राहिला. हे रामाचं राज्य आहे आणि मीच रामाचा सेवक आहे. आणि हे रामाचं राज्य आहे, तिथेच ते सगळं ह्यानीच घडेल हे त्यांनी ते धरलं. म्हणजे या विश्वातला पहिला विश्वस्त जो कोणी असेल तर भरत राजा आहे. विश्वस्तानी कसं असायला पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला समजू लागतं, समजतं. असा हा विश्वस्त एक आहे. चित्रकूट पर्वतावरती राहिलेले आहेत. सगळं रामस्वरूपी जटा वल्कल धारण करेन, कंदमुळं खाऊन मी पण राहीन, शत्रुघ्नही राज्य करेल. रामचरणी चित्त अर्पण करीत राहिला. एक दिवस त्यांनी त्या सगळं समर्पण केलं. राम अत्रींच्या आश्रमात येत आहेत. चित्रकूट पर्वतावरती राहतात, समजलं तर प्रजा वारंवार येईल. राम तिथून निघाले आणि तिथून अत्रींच्या आश्रमात आले. पुण्याश्रम हा त्यांचा आश्रम आहे. तिथे राम परमात्मा यांच्यामध्ये चर्चा आणि भेट झाली. सीता अनुसूयेची भेट झाली. तिने तिला सौभाग्य अलंकार दिले. तिने ते जवळ फक्त ठेवून घेतलेले आहेत. अत्रींनी रामाची स्तुती केली. 2 निर्मळ वस्त्र दिलेली आहेत. दिव्य उटी लावली आणि 14 भुवन तुझ्या ठिकाणी आहेत आणि हे सगळ्याचं रक्षण करणारा तूच आहेस, अशा पद्धतीचा विचार सांगितला. आणि तिथे त्या ठिकाणी 14 वर्ष 13 वर्ष राम राहिलेले आहेत. आता 14व्या वर्षामध्ये प्रवेश झाल्यावरती काय घडतंय ते आपण उद्याला पाहू. काय नवाच्या मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोपि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.